बातमीपत्राच्या सुरुवातीला कोल्हापुरातून मोठी बातमी। कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे। मध्यरात्री 3 वाजताच पंचगंगा नदी 39 फुटांवरून वाहू लागलेली आहे। सातत्यानं नदीच्या पाण्यामध्ये वाढ होत असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। शहरातील पंचगंगा घाट इथे पाणी पात्राबाहेर पडल्यानं आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरलंय, तर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं नागरिकांचं स्थलांतर सुद्धा केलंय। 43 फुटांपर्यंत नदीची पातळी गेल्यास कोल्हापूरला महापुराचा विळखा बसू शकतो आणि जिल्ह्यातले 82 बंधारे पाण्याखाली गेले असून गगनबावडा मार्गे कोकणचा संपर्क देखील तुटलेला आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासन देखील अलर्ट झालं असून ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आलेलं आहे असे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस आहे ते सुरू झालेला आहे आणि पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसून येते। मी सध्या पंचगंगा नदी घाटावरती उभा आहे आणि या ठिकाणचं दृश्य पाहायला गेलं तर सगळीकडे पाणीच पाणी आहे ते आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर पंचगंगा नदी आता इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येते। 39 फुटाच्या वर पंचगंगा नदीचं पाणी गेलेलं आहे आणि धोका पातळी 43 फूट आहे। जर 43 फुटापर्यंत पंचगंगा नदीचं पाणी गेलं तर कोल्हापूरला यावर्षी सुद्धा महापुराचा आहे तो विळखा बसणार आहे आणि पाऊस ज्या पद्धतीनं वाढतोय त्या पद्धतीचा विचार करता कोल्हापूरला हा विळखा अधिकच घट्ट होण्याची भीती आहे ते व्यक्त केली जाते। कारण धरणं सुद्धा आता मोठ्या प्रमाणात भरताना आपल्याला पाहायला मिळतात। राधानगरी धरण जे इफेक्टिव्ह असते कोल्हापूरसाठी ते धरण सुद्धा यावर्षी सुमारे 88% भरलेलं आहे आणि हे धरण आज पूर्ण क्षमतेने भरेल अशा पद्धतीचा अंदाज जलसंपदा विभागाचा आहे आणि त्यामुळे या धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जर विसर्ग सुरू झाला तर मात्र कोल्हापूरची स्थिती बिकट होणार आहे। कारण त्यातच कोल्हापूरला पुढचे 3 दिवस पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे पावसाचा जोर आहे तो आणखीन वाढण्याची भीती आहे ते नाकारता येत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। एनडीआरएफची पथकं कोल्हापूरमध्ये तैनात झाल्याचं पाहायला मिळते आणि कालपासूनच जे लो लाईन एरियामध्ये राहणारी लोक आहेत त्यांचं स्थलांतर सुरू केलेले अनेक नागरिकांना नोटीस सुद्धा आहे ते प्रशासनाने दिलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कोल्हापूरची ही स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही आणि 2019 आणि 2021 या पद्धतीनं यावर्षी सुद्धा कोल्हापूरला महापुराचा धोका आहे तो उद्भवत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। चंद्रपूर शहरात इराई नदी वाहत असल्यानं शहरातील नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय। वर्धा, पैनगंगा आणि इराई नदीला मुसळधार पावसानं पूर आलाय। पालिकेच्या बचाव पथकाच्या सहकार्यानं 250हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी आणलेलं आहे आणि सध्या पाण्याची पातळी जैसे थे असली तरी पूर ओसरण्याची गती मात्र धीमी आहे। यवतमाळ आणि नांदेडमध्ये जे मुसळधार पाऊस झाला होता त्याचा परिणाम चंद्रपूर शहराला झाला होता आणि काल मोठ्या प्रमाणात पुराचा पाणी वाढलेला होता। हजारो घरं पाण्यात होती आणि काल संध्याकाळी बोटीच्या माध्यमाने इकडचे जे घरं आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलं होतं। जवळपास 250 लोक आहेत त्यांना इथल्या शाळेंमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यांना महानगरपालिका किंवा इतर जे सामाजिक संस्था आहेत त्यांना जे धान्याचा पुरवठा केलेला आहे आणि आज सकाळपासून एक पूर जे आहे तो ओसरायला सुरुवात झाली आहे, पण तो ओसरायला जे आहे ती अत्यंत हळू चालू होत आहे। त्याच्यामुळे हा पूर पुन्हा दुपारपर्यंत ओसरून जाईल अशी शक्यता आहे, परंतु जर पाऊस आला नाही तर ही परिस्थिती गंभीर होणार नाही। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे वाडा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली असून अनेक शेतांमध्ये पाणी शिरलंय। शिराळा तालुक्यातील मांगले सावर्डे वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीकाठावरील जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसंच नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये नदी नाले ओढ्यामध्ये प्रवेश करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। वर्धा जिल्ह्यातलं मोठं धरण अशी ओळख असलेल्या निम्न वर्धा धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे धरणातून वर्धा नदीपात्रात विसर्ग केला जातोय। नदीकाठावरील नागरिकांनी वर्धा नदीपात्रात जाऊ नये आणि सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर वर्धा नदीकाठावरील असलेल्या धनोडी, बहादरपूर, वडगाव, पांडे, दिघी होणाडे, सायखेडा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।
अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान इथल्या वान प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या प्रकल्पातून अकोला बुलढाणा जिल्ह्यातील गावं आणि शहरांना पाणी पुरवठा केला जातोय। सध्या या प्रकल्पात 45% पाणीसाठा जमा झालाय। अकोला, बुलढाणा आणि अमरावती या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनात वाढ व्हावी या उद्देशानं या 3ही जिल्ह्याच्या सीमेवर वान प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे। तिकडे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील हतनूर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय। शनिवारपासून हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजांमधून विसर्गाला सुरुवात झालेली आहे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने अद्यापही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। यामुळे तापीला मोठा पूर आलेला आहे, तर बऱ्हाणपूर भागात झालेल्या अतिवृष्टीने तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून हतनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार येथून जवळच असलेल्या सोनल प्रकल्पात यंदाच्या दमदार पावसामुळे जुलै महिना संपण्यापूर्वीच 100% जलसाठा झालेला आहे। या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आणि हा प्रकल्प काठोकाठ भरल्याने प्रकल्पालगत असलेल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील पिण्याच्या पाण्यासह हजारो हेक्टरवरील शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुणे जिल्ह्यातील भीमा उपखोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला। गेल्या आठवडाभरात झालेल्या या पावसाने धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। इंद्रायणी, पवना, आंध्रा नद्या वाहू लागल्या असून चासकमान, भामा, आसखेड, नीरा, देवघर ही धरणं 50%पेक्षा अधिक भरलेली आहेत। तर पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं निम्म्यापेक्षा जास्त भरली असल्याने पुणेकरांना दिलासा मिळालेला आहे। पुणे शहराला पिण्यासाठी वर्षभर आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या तुलनेत जवळपास 90% पाण्याची गरज भागली आहे। पुण्यासाठी वर्षभरात सुमारे 16 ते 17 टीएमसी पाणी लागतं। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये मिळून आतापर्यंत 50.18% पाणी साठा झालेला आहे आणि त्यामुळे पाण्याची चिंता काहीशी मिटली असली तरी हा साठा गेल्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये कमी आहे। त्यामुळे पाणी कपात रद्द होण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। 1 ऑक्टोबरपर्यंत सर्व धरणं पूर्ण भरलेली असतील तर वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत राहतो आणि त्यामुळे पुढील 2 महिने धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडणं आवश्यक आहे। राज्यात पुढील 5 दिवस कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे। कोकणात पावसाचा जोर तुलनेने कमी झाला असला तरी गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय, तर विदर्भासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 18 जुलै रोजी झालेली ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। या नुकसानीची स्थानिक भाजपा आमदार प्रताप अडसर यांनी तहसीलदारासह पाहणी केलेली आहे आणि यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी साहेब आम्हाला झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर मदत मिळवून द्या अशी विनंती केली। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीजवळील कावळेसाद पॉइंटवरील उलट्या दिशेने वाहणारा धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करतोय। पठारावरून वाहणारं पाणी जेव्हा कावळेसादच्या दरीमध्ये कोसळतं तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोरदार वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं आणि हे अनोखं चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते। काही क्षणात धुक्यात व्यापून गेलेली दरी, ऊन, पाऊस आणि हा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटक वेगळ्याच वातावरणाचा त्यांना फील मिळतो आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात। या ठिकाणच्या वातावरणात पर्यटक धबधब्याच्या खाली न जाता कावळेसाद पॉइंटला उभं राहिलं तरी ओलेचिंब होतात। तिकडे चिपळूणमधील सवतसडा धबधबा पर्यटकांचं आकर्षण आहे, मात्र सवतसडा धबधबा तसंच अड्रे धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। पाण्याच्या प्रवाहामुळे पर्यटकांसोबत दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। चिपळूणचे उपविभागीय अधिकारी यांनी यासंदर्भात आदेश दिलेत आणि त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालाय।
आंदरमावळात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं भात लावणीची कामं आता वेगानं सुरू आहेत। इंगळूण, सावळा या भागामध्ये अजूनही बैलाचा वापर करून शेतीच्या मशागतीची कामं केली जात आहेत। भात हे एकमेव हक्काचं पीक असल्यानं सुट्टीच्या दिवशी घरातील सारीच माणसं भात लावणीमध्ये व्यस्त असल्याचं चित्र सध्या मावळ तालुक्यामध्ये दिसून येतंय। तर यंदा पावसानं कृपादृष्टी केल्यानं भात पिकाला चांगले दिवस येणार असल्यानं शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये मशगूल आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे। आडोळी बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता आणि ही दरड कोसळल्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या 3 लेन बंद करण्यात आल्या होत्या आणि पुण्याला जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती। अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर इथली दरड हटवण्यात यश आलं असून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक ही आता पूर्ववत झालेली आहे। पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती आणि बोरघाटातलं हे चित्र। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अद्यापही वाहतूक विस्कळीत आहे। आडोशी बोगदा आणि लोणावळ्याजवळ दरड कोसळल्यानं गेल्या अनेक तासांपासून हीच परिस्थिती आहे। आडोशी बोगद्याजवळ 1 लेन बंद असल्यानं आता बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, तर वाहतूक धीम्या गतीनं असल्यानं मुंबईकडे जाणाऱ्यांना अधिकचा वेळ वाया घालवावा लागतोय। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 2 ठिकाणी दरड कोसळली, मात्र याच मार्गावर अद्यापही वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर या अगोदर सर्वात अगोदर आडोशी बोगद्याजवळ 10:15च्या सुमारास ही दरड कोसळली होती। रात्री 2 ते 2:30च्या सुमारास ही दरड काढण्यात आलेली, मात्र त्यानंतर लोणावळ्याच्या सिंहगड कॉलेजच्या समोरही एकदा पुन्हा ही दरड कोसळली होती। तीही दरड काढण्यात आली, परंतु सुरक्षितेसाठी ही वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती। उरसे टोल नाक्याजवळ ही वाहतूक थांबवण्यात आली होती, परंतु आता या मार्गिकेवर दोन्ही लेन सुरू केलेले आहेत, परंतु अद्यापही येथील जी वाहतूक आहे ती विस्कळीत आहे। आपण जर पाहायला गेलं तर माझ्या मागे पाहू शकते की कशा मोठ्या संख्येने या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्या वाहनांच्या रांगामुळे आता हा जो पुण्यावरून मुंबईला जाणारा हा जो एक्सप्रेसवे हा धीम्या गतीने झालेला आहे। परंतु जर आज पाहिलं तर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे। अनेक चाकरमान्यांना पुण्यावरून मुंबईला जावं लागतं, परंतु त्या चाकरमान्यांचीही आता येथे हाल होत आहेत, कारण की 50 कोटी खर्च करून येथे या आडोशी बोगद्याजवळ जाळ्या बसवण्यात आल्या होत्या, तरीही ही दरड कशी कोसळली तोच एक प्रश्न आता इथं उपस्थित होत आहे। कारण की गेल्या अनेक दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळेही ही दरड कोसळण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे। गणेश दुडाम, न्यूज 18 लोकमत, मावळ। तिकडे दापोलीमध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे। दरम्यान बुरोंडी इथे चंद्रनगर भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डोंगरावरील माती वाहून आली आहे। रस्त्यावर माती आल्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत असून परिसरात भूस्खलनाची भीती वर्तवली जाते। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी। अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केलाय। त्यानंतर स्वतःवर देखील गोळी झाडून त्यांनी आपलं जीवन संपवलंय। पुण्यातील बाणे परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। मोने गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावं आहेत, तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलंय। भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते, तर त्यांचं कुटुंबीय पुण्यामध्ये वास्तव्याला होतं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, प्रत्येक पोलीस दलात एसीपी लेवलच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना आत्महत्या करणं ही खूप भयानक गोष्ट आहे। म्हणजे कारण अद्याप समोर जरी आलं नसलं तर अमरावतीचं हे सर्व्हिसला होते तिकडे आणि त्यांची फॅमिली इथं पुण्यात राहत होती, बाणेरला लक्ष्मीनगर म्हणून एरिया आहे, राजगड त्यांच्या त्या परिसरात ते राहत होते। ते इकडे आले होते काही कामानिमित्त, काहीतरी घरात वाद झाले असावेत आणि त्यात पहिली गोळी त्यांनी पत्नीला मारली। मग मध्ये पुतण्या आडवा आला तर पुतण्यालाही गोळी मारली आणि स्वतःवर गोळी झाडून अक्षरशः अख्खं कुटुंब संपवलं। हे खूप भयानक आहे, कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पण या घटनेनं अख्खं पोलीस दल नुसतं हळहळ नाही तर हादरून गेलेलं आहे। खरंय चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
पुढची बातमी पाहूयात. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी इथे हरणांचा धुमाकूळ वाढलाय. शेतातील पिकं जोमात असताना हरिण पिकांची नासधूस करत असल्यानं शेतकरी हैराण झालेत. अनेक वेळा वनविभागाला निवेदनं देऊन देखील हरणांचा बंदोबस्त न केल्यानं शेतकरी हतबल झालेले आहेत. नाशिकच्या गुलमोहर कॉलनी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. या बिबट्याने एका पादचाऱ्यावर हल्ला केल्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. महिनाभरापासून गुलमोहर कॉलनी आणि आनंदनगर भागात या बिबट्याचा मुक्त वावर असल्याचं सांगण्यात येतंय. आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्रातील वाघांचा शिकारीचा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील वाघांच्या जीवावर उठलंय कोण असा सवाल विचारत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. ही बातमी दाखवताच वनविभागाला खडबडून जाग आली आहे. बावरिया शिकारी यांच्या रडारवर महाराष्ट्रातील वाघ असल्याचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं आणि या बातमीची दखल घेत वनविभागानं बावरिया शिकाऱ्यांवर कारवाई करत ट्रॅप आणि वाघांचे काही अवयव जप्त केलेत. वनविभागानं याबाबत प्रेस नोट काढून स्पष्टीकरण दिलंय. पुढची बातमी पाहूयात. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगावरून देशभरात चर्चा सुरू आहे आणि याच मुद्द्यावरून वाराणसी कोर्टानं परवानगी दिल्यानंतर वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास सुरुवात झालेली आहे. वाजूखाना वगळता संपूर्ण कॅम्पसचं सर्वेक्षण दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ASIला 4 ऑगस्टपर्यंत अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर नमाज पठणावर कोणतेही निर्बंध नसून ज्ञानवापी मशिदीचं कोणतंही नुकसान होऊ नये असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणी ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीनं या सर्वेक्षणावर आक्षेप घेतलाय. पुढची बातमी पाहूयात. आषाढी वारी संपवून संतनगरी शेगावची गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतणार आहे. खामगावपासून शेगावपर्यंत गजानन महाराजांची पालखी आज परतीच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा पूर्ण करणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून गजानन महाराजांची पालखी शेगावकडे निघालेली आहे आणि त्यामुळे संतनगरी शेगावात भाविकांची मांदी आळी पाहायला मिळते. तर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तररित्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये जाणून घेतलेल्या आहेत. या पुढच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सगळ्या बातम्या या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण. या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आता बातमीपत्रामध्ये आपण पाहूयात 10 सेकंद 10 बातम्या.